सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर के भटकर चॅनलवर आपले स्वागत आहे। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। गुरफटलेला होता, त्यामध्येच आपलं भलमानी होता। बाबासाहेबांच्या जन्माआधीचा काळ सांगायचं झालं तर जसं अमावस्येला काळाकुट्ट अंधार असतो आणि त्या अंधारा रात्री आपल्याला जर रस्त्यानं जायचं म्हटलं, एका गावावरून दुसऱ्या गावी जर जातो म्हटलं, आकाशात चंद्र नाही, हातामध्ये तुमचं लाईट नाही आहे, जाताना मात्र कोणता खड्डा पडतो की ठोकर लागते की काय होते असं आपल्याला माहिती नव्हतं। तरी अशा काळोख्या सारख्या अंधारामध्ये आपलं जीवन विषमतेच्या रूढी परंपरेच्या ज्या जोखदंडामध्ये काही अडकलेलं होतं आणि त्यातून आपल्याला जी एक प्रकाश शलाका झलकली आणि ती म्हणजे बाबा रामजी बाबा आणि माता भीमाई यांच्या पोटी 14वं रत्न जन्माला आलं। आणि म्हणून म्हटलेलं आहे की सूर्याची उष्णता, चंद्राची शीतलता, पृथ्वीची सहनशीलता आणि पाण्याची विमलता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ह्या जरी आपण उपाध्या लावल्या तरी बाबासाहेबांनाही विशेष कमी पडणार नाही। आणि होतो बाबासाहेब मेणापेक्षा मऊ होते, परंतु वज्रापेक्षा कठीणही होते आणि त्यांनी यातून सर्व बाहेर काढला आपल्याला। आणि माझ्या मायमाऊल्यांना बाबासाहेब जर नसते ना तर आज आम्ही कदाचित कुठे खितपत पडलेलो असतो, आमची काही अवस्था असती। मी उदाहरण सांगते की इथून धामणगाव जवळ त्यावेळी एवढा जातीयतेचा काळ होता की आमच्या वाठोडा गाव आहे, तेथील एक व्यक्ती रेल्वेमध्ये होते आणि त्यावेळी कुपन पद्धती होती, असे पेमेंट वगैरे नव्हते। आणि मग आपल्या समाजातील एखादा ग्रुप, आता ग्रुप टी म्हटलेला आहे, त्यावेळी सब्बल कुटायचं काम करावं लागत होतं। हप्त्याचा पगार झाला आणि त्यावेळी पॅकलर लोक स्टेशनवर यायचे पेट्या घेऊन आणि तिथे पगार व्हायचा। आणि मग यांनाही वाटलं आज रविवार दिवस आहे, पगार आहे, आणि पगार आहे म्हणून एक छोटासा मुलगा त्यांच्या मागे लागला, त्यांचा 4-5 वर्षाचा। बा मी येतो ना, कशाला? 14 मे महिन्याची ऊन आहे आणि ते मुलगा मागे लागलेला आहे। मागे लागल्याच्या नंतर वडील म्हणते, बाबा मी तुझ्यासाठी जिलेबी आणीन ना, धामणगावचा रविवारचा बाजार आहे। तर मुलगा म्हणतो, नाही बा मी येते ना। असं म्हणत असताना लागला मुलगा, बाई म्हणते घेऊन जा ना, आणि आणलं। त्यांचा पगार झाला, रविवारचा बाजार झाला, मुलाला मस्त गरम गरम जिलेबी खायला दिले। आणि त्यावेळी ऑटो नव्हते, सायकली, गाड्या घोड्या काहीच नव्हत्या। हप्त्याभराचं डोक्यावर ओझं बांधलं त्यांनी राशन पाण्याचं, पोराला चालत चालत घेऊन गेले। हिंगणगावच्या पलीकडे गेले असतील आणि त्या ठिकाणी गहू काढण्याचा हाच वेळ आहे आणि एका मारवाड्याच्या वावरामध्ये गहू काढलेलं होतं आणि वावरामध्ये विहीर होती, एक सोकारीवाला होता तिथे। आता या पोराने जिलेबी खाल्ल्यामुळे काय झालं, तहान लागली। वडिलांनी डोक्यावरचं ओझं खाली ठेवलं आणि त्या ठिकाणी गेले आणि काय म्हणते, आधी जोहार म्हणायचे। माझ्या आजोबाच्या काळापर्यंत माझे आजोबा सांगायचे जोहार म्हणायचे, आणि मग ते म्हणतात जोहार मायबा। या पोराला येऊ नको म्हटलं तरी आला, याला तहान लागली, पाणी द्या। वावराचा मालक पाणी काढत होता, एक बकेट काढली, पाय धुतले, दुसरी काढली, हातपाय धुतले आणि बकेट तिथेच ठेवली आणि आपल्या त्या झोपडीमध्ये जाऊन बसल्या। आणि तिथून एका व्यक्तीला, त्यांचा नोकर असेल, त्याला काढलं आणि जा त्याला पाणी पाज। आता नोकर पाणी काढायला लागला। विहिरीवर आपण नवीन बकेट ठेवतो का, कोणी चोरून नेल्या पाहिजे नाही म्हणून, अशाच प्रकारची बकेट त्या ठिकाणी होती। तो नोकर पाणी काढून राहिला खिराडीवरून, असा याच्याने पायाने दोर धरून आणि पाणी काढलं आणि एका पायाचा आधार दिला, एक असा हात टाकला आणि त्या पोराला पाणी पाजून राहिले। पोराची अशी
ओंजळीनं पाणी प्यावं लागत होतं, तोपर्यंत बकेट मधलं पाणी संपून गेलं. माझ्या माऊल्यांना दुसरं तिसरं कोणी नसून त्या काळी कुष्ठरोगी असलेल्या लोकांना वाईट टाकल्या जात होतं. यांना ते लोक चालायचे, परंतु माझ्या समाजातील सुदृढ असलेले माझे बाप दादे मात्र चालायचे नाही. एवढं विषमतेचं जातीयतेचं काहूर या ठिकाणी माजलेलं होतं या देशामध्ये. आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाची परिकाष्ठा केली आणि तुम्हाला आणि आम्हाला इथेपर्यंत आणून ठेवलं. मग आपल्याला आज मी भीमरावांचं जीवन चरित्र सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मग त्यांच्या जन्माच्या आधी कसं होतं, काय होतं हे तर सांगणं गरजेचं आहे. हजारो वर्षाच्या अज्ञानाने येथील समुद्र यांच्यावरती जे दगडधोंडे लोक फेकत होते ते उचलून फेकण्याचं काम मात्र यांनी केलं. आणि याकरिता अनेक समाज सुधारकांनी काय केलं, कार्य केलं. असं कार्य करीत असताना बहुजन समाज हा निर्भीड अरण्यातील काळोखामध्ये पडलेला होता. आणि अशातच बाबा भीमरावांचा जन्म झाला. तो दिवस होता 14 एप्रिल 1891. माहित नसेल त्यांनी लिहून घेत चला. बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ हे गाव अंबाडवे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे राहत होते. आणि मालोजींना 3 मुलं होती, रामजी, आनंद, बळवंत आणि एक मुलगी होती मीराबाई. आणि एक नाव मला माहिती नाही, अज्ञात नाव आहे ते. जे मला माहिती आहे तेच मी सांगणार, बाकी चुकीची किंवा खोटी माहिती देणार नाही. नंतर शेवटी आपण त्यांची वंशवेल लिहून घेणार आहोत. तर बळवंतराव त्यावेळी संन्यासी व्हायची प्रथा होती. कोणी रामानंद पंथ, कोणी नाथ पंथ असे हे करायचे. नंतर कबीर पंथाचे करायचे. रामजी बाबा सुद्धा अशा प्रकारे ते नाथ पंथाचे. आपण बौद्ध धर्मीय आहोत. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध बनविलं. मग आम्ही बौद्ध झाल्याच्या नंतर या बौद्ध धर्माच्या नियमाचं पालन करतो का? किती महिला दररोज, दिवसाने वेळ भेटत नाही व आपण ड्युटी पाणीवाले आहोत. किती महिला माझ्या दररोज संध्याकाळी वंदना घेतल्याशिवाय आपल्या मुलांना जेवण देत नाही. या शिबिरामधले बसलेल्यापैकी दररोज संध्याकाळी वंदना घेतल्याशिवाय घरी भोजन होत नाही अशा किती महिला आहेत? वंदना करणे किंवा मला काय म्हणायचं, स्वागत आहे ताईसाठी साधुकार द्या. वंदना करणे आणि मुलांवरती संस्कार घालणे ही वेगळी गोष्ट आहे. आणि मला टोपलंभर तुम्हाला सांगायचं नाही आहे, मला टोपलंभर सांगता येणार नाही. परंतु जे काय तुम्हाला योग्य आहे, जे काय खत पाणी आहे ते मी इथे देण्यासाठी आले. आणि यासाठी आदरणीय ताई साहेबांनी केंद्रीय महिला विभागाची जी रचना केली, आम्हाला केंद्रीय शिक्षिका बनवलं. आणि त्यातून खेडोपाडी असं म्हणायला हरकत नाही की आम्ही जे काम करतो हे आमचं स्वतःचं नसून आदरणीय माऊपाशिका ममता सागर मीराताईजी आंबेडकरांनी आमच्या खांद्यावरती दिलेलं काम आहे ते आम्ही प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या माता भगिनींनो, ज्यावेळी बाबासाहेब लहानशे होते, 7व्याच वर्षी भीमाबाई निघून जातात आणि मग या भीमरावांचं लालन पालन करण्याची जबाबदारी कोणावर असते? रामजी बाबावर आणि मीराताईवर असतात. रामजी बाबा त्यावेळी कबीराचे दोहे म्हणल्याशिवाय संध्याकाळी स्वयंपाक जरी झाला असेल, कितीही मुलाला भूक लागली असेल, परंतु कबीराचे दोहे झाल्याशिवाय मुलांना जेवू घालायचे नाही. म्हणून मी इथे तुम्हाला प्रश्न केला की किती माझ्या माता भगिनी संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर वंदना घेतल्याशिवाय मुलांना जेवण देत नाही? आम्ही बौद्ध आहोत ना? आहोत ना बौद्ध? मग याच्यानंतर आता मुलं आपली मोठी झाली, आपल्याला आपल्या नातवंडांना संस्कार घालायचे आहे. आम्ही काय म्हणतो? मग अशी त्या छोट्या मुलीला ताईकडे जेवायला गेली होती मी,
आठवलेताईकडे गेली होती जेवण करायला, आहे ना ताई? आणि ती तेवढीशी मुलगी जर इथे येऊन बसली ना तर समोर तिच्यावरती हे संस्कार घडतील. हेच असं शिबिर आहे की या शिबिरामध्ये माझ्या छोट्या मुली नाही, तरुण मुलं नाही किंवा युवक वर्ग नाही आहे. नाहीतर गोंदिया जिल्ह्यामध्ये जेव्हा जाते सर मी, तेव्हा या महिलांपेक्षा तरुण वर्गाची तिथे जास्त वर्दी असते. जवळपास गोंदिया जिल्ह्यामध्ये आता सांगावं नाही, ही मोठेपणा नाही आहे, तर पूर्व महाराष्ट्र ताईसाहेबांच्या काळामध्ये आम्ही पिंजून काढला. त्यावेळी आम्हाला 2 महिला द्यायच्या शिक्षिका. बॅकवर्ड एरिया आहे. इथे असलेल्या निर्मलाताई गुजर त्या माझ्या सोबतीला असायच्या. आशाताई लोटे, चंद्रपूरच्या मौलीकर ताई, सावताई एका शिबिरला दोघी द्यायच्या. ओहो, त्या सावराटोलीच्या शिबिरमध्ये ते आतंकवादी लोक असतात ना, पोलीसवाले लोक त्यांच्या मागे असायचे आणि लपून आमच्या शिबिरमध्ये येऊन बसले होते. आम्हाला काही नाही केलं त्यांनी. त्या बनाथरला जाते वेळी गाडीला आडवे व्हायचे ते लोक आणि मग सांगायचे, बाबा आम्ही कोणी डॉक्टर वगैरे नाही, आम्ही भारतीय बौद्ध महासभेचं काम करतोय. त्या ड्रायव्हरला त्यांनी एक झापड मारली होती की झेंडा का लावला नाही तू म्हणून. आजही भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करणारे, जीवाची बाजी लावणारे लोक आहेत आणि आपण सुद्धा याप्रमाणे या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पूर्वचे आदरणीय बोरकर सर, त्यांची ही सर्व टीम आहे. यांना का बरं हे लोक तुमच्यासाठी एवढं कुठून आली, माझी आई नाही, अशा प्रकारे त्या लहान मुलाला वाटत होतं. आणि मग ही जिजाबाई भीमाई जे साड्या लुगडे नेसायची एखाद्या सणाच्या दिवशी, आणि मग भीमरावांना मात्र राग येईल, भीमरावांना राग येईल. आणि म्हणून एका कवीनं म्हटलेला गीत लिहिलेलं आहे, ते भीमरावांचं मन सांगत आहे तिथे, नको नेसू सणाच्या दिनी माझ्या आईची पैठणी, टाकसील फाडणी. खूप छान गीत आहे, लागलं तर नंतर म्हणून लिहून देईल असं काही नाही, कारण तो असो. आणि मग रामजी बाबा मिलिटरीमध्ये होते, त्यावेळी मुला मुलींच्या शाळा असायच्या. या ईस्ट इंडिया कंपनीकडून शाळा असायच्या. ईस्ट इंडिया कंपनी कधी आली भारत देशामध्ये? ईस्ट इंडिया कंपनी कधी आली सांगता येईल का? 1600 मध्ये आली. आणि ते लोक कशासाठी आले? व्यापार करण्यासाठी आले आणि मग ते राज्यकर्ते झाले. हा इतिहास वेगळा आहे. आणि याच इंग्रज लोकांनी जे सैन्यामध्ये भरती करण्यासाठी जे नियम काढले, त्या लोकांनी पाहणी केली. काय केली? पाहणी केली, या देशातील शूरवीर जमात कोणती. आणि मग त्यांच्या त्या पाहणीतून त्यांना जाणवलं की ही जमात आहे. आणि मग त्याला काय म्हणायचे? महार. काय म्हणायचे? महार. आणि मग हे आता या लोकांनी द हेड म्हणून या इथल्या लोकांना, आपल्या लोकांना द हेड म्हणजे हे यांचं मस्तक आहे असं त्यांनी सांगितलं. आता 10 वेळा तुम्ही दहेड दहेड म्हणा बरं, काय उच्चार येतो? आता या बाकी लोकांना मी तिकडे जाणार नाही, इंग्रजीचं ज्ञान नाही, ज्ञान नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला आणि लागले आम्हाला शिव्या द्यायला, लागले शिव्या द्यायला. परंतु ती शिवी नसून या इंग्रज लोकांनी आम्हाला ती उपाधी दिली होती इंग्रजीमध्ये, द हेड. हेड म्हणजे डोकं होते की नाही, अशा प्रकारे ती उपाधी दिली गेली. आणि त्याचा मात्र अपभ्रंश करत ते आम्हाला शिवीत रूपांतर झालं. असं बरेच वेळी झालेलं आहे. असो. आणि मग अशाच वेळी रामजी बाबा या मिलिटरीच्या सैन्याच्या शाळेमध्ये शिकले आणि मग त्यांना तिथे सैनिकामध्ये ते नोकरीवर रुजू झाले. पुढे भीमाबाईचा आणि रामजी बाबांचा विवाह होतो, त्यांना किताब मिळतो. या गोष्टी झाल्याच्या नंतर मग काय होतं की रामजी बाबा तिथून पुन्हा मुंबईला येतात. त्यांना 50 रुपये पेन्शन भेटते.
50 रुपये पेन्शन भेटल्याच्या नंतर भीमरावांना शिकवतात शाळेमध्ये शिकवत असताना त्यांच्यावर बारकाईने संस्कार करतात. अहो, आम्ही आई असून मुलावरती संस्कार करू शकत नाही, एवढे रामजी बाबांनी आपल्या मुलावरती संस्कार केले. आई आणि वडिलांची भूमिका रामजी बाबांनी निभावली. आता ज्या तुकडीमध्ये रामजी बाबा काम करायचे त्या तुकडीचं नाव होतं महार बटालियन, तुकडी नंबर 106. आणि त्याच तुकडीमध्ये धर्माजी मुरबाडकर हे होते. हे मुरबाडचे होते, ठाणे जिल्ह्यातील होते. आणि त्यांची मुलगी लग्नाला होती आणि तिचं नाव भीमा होतं. अशा प्रकारे रामजी बाबा आणि भीमाईचा विवाह होतो, भीमरावांचा जन्म होतो. आणि ज्यावेळी भीमाई सासरी होते, त्याग म्हणजे फक्त एकट्यानेच नाही केला, पूर्ण यांच्या पिंडाला लागलेला आहे. माझं सांगताना मागचं पुढं होऊन राहिलेलं आहे. तर ज्यावेळी भीमाईचं लग्न झालं, ही माऊली आपल्या घरी आली तर तिच्या भाऊ भावजया तिला हिनवायच्या. पहा ना, इकडे कशी ऐश्वर्यामध्ये होती आणि आता पहा कशी भिकारींसारखी राहते. आजची मुलगी जर असती तर त्या मुलीने काय केलं असतं? रडू नाकान केला असता, मी आता नांदायला जात नाही म्हटलं असतं की नाही. परंतु भीमाई आपल्या भावजयांना काय उत्तर देते? जोपर्यंत माझ्याकडे दागिने सुकत घालण्या एवढं ऐश्वर येत नाही तोपर्यंत मी तुमच्या दारावर येणार नाही. हा स्वाभिमानापणा भीमाईपासून शिकायचा आहे माझ्या माय माऊल्यांना. रडत बसायचं नाही. आणि मग रामजी बाबा सुद्धा उद्योगी होते. ते लष्करामध्ये काम करत असताना त्यांना मद्य वाटपाचं काम दिलं. परंतु रामजी बाबा लोकांना, आजही मिलिटरीमध्ये ते आहे बरं, परंतु ते मद्य जरी वाटत होते तरी त्यांनी एकाही मद्याच्या बुंदाला शेवलं नाही. आणि मग भीमरावांचं शिक्षण चालू झालं. भीमरावांचं शिक्षण चालू झालं असताना त्यांचं शिक्षण होत पहिली झाले, दुसरी झाले, असं करत असताना मग भीमराव थोडे वयात आले असताना भीमरावांचं वय जवळपास 13 वर्षाचं होतं. आणि त्यांनी पोराचं लग्न करावं म्हणून आधी कोकणातील मुली बघितल्या होत्या. आणि या मुली बघितल्याच्या नंतर काय झालं की रामजी बाबा आणि ज्या ठिकाणी राहत होते मुंबईला, तिथेच वननचे वलंकर आणि काकासोबत होती, ती दिसली. तर रामजी बाबांच्या लक्षामध्ये ती मुलगी बघितलेली आहे. ती म्हणजे काय रे दादा, तुझ्या मनात जे आहे ते कर बाबा. आणि मग त्या रमाईला पाहायला जाते. जेव्हा त्या 2 मुली बघितल्या होत्या, त्यांचे मामे वगैरे येतात आणि रामजी बाबा सुभेदारांना काय म्हणतात? सुभेदार, आता आमच्या भाच्या गोडनवऱ्या झालेल्या आहे, त्या आता लग्नाचा बार उडवून द्या. तेव्हा रामजी बाबा म्हणतात, बाबा माझ्या मुलाचं मॅट्रिकचं वर्ष आहे, मॅट्रिक झाल्याशिवाय मी काही लग्न करणार नाही. आणि मग हे समजल्याच्या नंतर दुसरी मुलगी बघितली तर त्यांना जात पंचायतीच्या नियमाप्रमाणे 5 रुपयाचा दंड बसवतात. आणि रामजी बाबा मोठ्या आनंदाने, म्हटलं तरी चालते, तो भरतात. आणि मग तो दंड दिल्याच्या नंतर रमासोबत त्यांचा विवाह लावून देतात. आणि मग रमासोबत विवाह काळजी घ्यायच्या. आणि आपल्या समाजामध्ये घडावा नाही तसं नवल घडलं. आणि मग एक लक्ष्मणदादा केदार आहेत, ते लोककवी आहेत, ते काय म्हणतात? साऱ्या महारामध्ये मॅट्रिक नव्हतं कुणी, यश घेऊन आली भीमाची लेखनी, याच देशाला दान माझ्या भीमानं दिलं, जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं दिलं, असे ते कवी म्हणतात. लक्ष्मणदादा केदार. भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले. आणि रामजी बाबांनी जेव्हा भीमराव अभ्यासाला बसायचे, पुस्तकं द्यायचे, पुस्तकाला पैसे नसायचे, खाणारी तोंड जास्त होती आणि पेन्शनवर आले होते. तर भीमरावांनी पुस्तक मागितलं, जवळ पैसे नसायचे. त्यांच्या मुली मुंबईलाच होत्या, त्यांच्याकडे जायच्या आणि
गंगा, मंजुळा, तुळसा ही वंशवेलमध्ये लिहून देईल म्हणून मी तुम्हाला इथे सांगत नाही आहे. आणि मग मुलीकडे दागिने घ्यायचे, आपलं गहाण ठेवायचे सोनाराकडे, मुलाला पुस्तक आणून द्यायचे. बाबासाहेब भीमराव आंबेडकर अदाशासारखे वाचायचे ते पुस्तक. त्यांची जेवणावरती लक्ष नसायचं, ते पूर्ण पुस्तक वाचून काढायचं. कारण हा वसा रामजी बाबांनी भीमरावावरती टाकला होता. बाबा रे, तुला या समाजाचा उद्धार करायचा आहे, असं करून चालणार नाही. आणि मग भीमराव सुद्धा रामजी बाबांच्या परीक्षेमध्ये पास झाले. ज्यावेळी आपले मुलं मॅट्रिकला असतात तेव्हा आपण काय करतो, आई मुलगी भीमरावाला अभ्यास करण्यासाठी असा साधा लाईट नसतो, गोडे तेलाचा एक दिवा लावला जातो. आता खायच्या तेलाच्या याच्यामध्ये त्याचा किती प्रकाश असतो, आणि त्या प्रकाशामध्ये भीमरावांनी अभ्यास केला आणि मॅट्रिक पर्यंत पास झाले. त्यावेळी भीमराव मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये 282 गुण मिळाले होते. म्हणजे कोणत्या याच्यामध्ये पास झाले, आणि परंतु आज आमचे मुलं या ठिकाणी आल्याच्या नंतर भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्याच्या नंतर रामजी बाबांनी खूप अडचणीतून त्यांना शिकवलं. मुलीचे दागिने आणायचे, पुन्हा पेन्शन झाली की दागिने सोडून द्यायचे आणि नेऊन द्यायचे. अशा प्रकारे भीमरावांचं शिक्षण झालं. भीमरावांचं शिक्षण होता होता मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर ते केळसकर नावाचे गुरुजी येतात आणि मग ते म्हणतात, सुभेदार आता समोर भीमरावाला शिकवायचं आहे. तर रामजी बाबा म्हणतात, गुरुजी आता माझ्याने समोरचं शिकवणं होणार नाही. तुम्हाला भेट करून देतात. भेट करून दिल्याच्या नंतर काय होते की 25 रुपये स्कॉलरशिप भीमरावांना करून दिली जाते. आणि ते महाराज देऊ करतात, परंतु तेही अट ठेवतात. कोणती अट ठेवतात, आमच्या संस्थानामध्ये येऊन नोकरी करावी लागेल. आता भीमा यांचा लग्न झालेला आहे, नोकरी लागलेली आहे. असाच भीमराव रमाई समजावण्याची पद्धती वेगळी असते. बरं, मी जी भाषा बोलतो ती तुम्हाला समजते ना, कारण मला पुस्तकी भाषा जर ती पण सांगता येते, परंतु पुस्तकी भाषा सांगितली तर काहींच्या डोक्यावरून जाईल, असं होता कामा नये. आणि नाही जर समजलं, तुमच्या मनामध्ये कोणते प्रश्न जरी निर्माण झाले तर आपलं शिबिर संपल्यानंतर मी तुमच्यामध्येच आहे, तुम्ही ती प्रश्न विचारू शकता. बरोबर आहे. फक्त मी बोलत आहे, माझ्याकडे बघून शांत नाही. तुमच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजे, तुमच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजे. मी काय सांगत होती आता, स्कॉलरशिप. सयाजीराव महाराजांनी स्कॉलरशिप 25 रुपये त्यांना आली. आणि मग ते आल्याच्या नंतर BA शिक्षण व्हायचं. अशातच भीमराव रमाला म्हणतात, रमा तू शिकल्या पाहिजे. माणसाला बाईला सुद्धा समजवता आल्या पाहिजे ना, आहे की नाही. आणि मग भीमराव म्हणतात, रमा या समाजातील लोक म्हणतील, पहा ना नवरा किती मोठा लठ्ठ शिकलेला, बायको मात्र ओढाली. तेव्हा मग हा रमा तुझा नाही, माझा अपमान नसेल का. आणि मग तेव्हा रमाई म्हणतात, रमाई पण हुशार होत्या बरं. रमा म्हणते, साहेब मी नक्की शिकणार, पण बाहेर कुठेही मी शिकायला जाणार नाही, मला तुम्हीच शिकवलं पाहिजे. आणि मग जसा वेळ मिळेल तसा रमाईला शिकवतात. एक भीमरावांचा पिक्चर आहे, त्या पिक्चर मध्ये सांगितलेलं आहे, बाबासाहेब असे अभ्यास करून राहिले, रमाई टेबलाशी बसलेली आहे पुस्तक घेऊन, तिकडे भीमरावांचं लक्ष जाते आणि ते म्हणतात, रामू असं नाही आहे, असं वाच, सुबह जल्दी उठना है. आणि मग दोघेही खळखळून हसतात. आणि मग भीमराव आणि रमाईंना एक पुत्र जन्माला येतो आणि त्याचं नाव यशवंत असं ठेवलं जातं. यशवंत नाव ठेवल्याच्या नंतर कोणी म्हणते राम ठेवा, कोणी म्हणते गोपाळ ठेवा, कोणी काही असे सांगतात. परंतु भीमरावांचे गुरु महात्मा फुले
पास झाल्या, यशावर यशाच्या पायऱ्या त्या पादाक्रांत करीत आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं. पुढे BA चं शिक्षण पूर्ण झालं. इकडे अटीप्रमाणे बडोद्याला नोकरीवर जायचं होतं. रामजी बाबांना वाटायचं माझा मुलगा नाही गेला पाहिजे, आणखी याही पेक्षा शिकल्या पाहिजे. आणि ज्यावेळी माय मावल्यानं रमाईचं लग्न होते, वरात येते. वरात कुठे कसं होते यांचं लग्न? भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये रात्रीचे 10 वाजता सगळ्या कोळीने निघून जातात आणि त्या गेल्याच्या नंतर त्या माशाचा किती घाण वास येतो. आपण मच्छी बाजारात गेला तर किती वास येतो. आणि त्यावेळी या विवाहाचं आणि रमाचं लग्न होते आणि त्यावेळी पाऊस येतो. तो पाऊस येतो. नवरा नवरी येतात, उंच अशा कोपऱ्यात उभी असतात आणि ती निसर्ग सुद्धा काहीतरी सांगत आहे असं वाटत नाही का? आणि पूर्ण घाट त्या पाण्यानं वाहत चालली जाते आणि निसर्ग सांगत आहे, तो संदेश देत आहे, हे माऊले तुला एका या महापुरुषाच्या, असंच म्हणावं लागेल आपल्याला, की तुम्हा दोघांच्या साथीने आणि त्यागाने या समाजामध्ये जी जातीयतेची घाण आहे, की क्षमतेची घाण आहे, ही तुम्हाला जसा हा पावसाला वाहून येत आहे, ही तुम्हाला काढायची आहे. कुणाच्या? भीमराव आणि रमाला दोघांच्या एकमेकांच्या साथीने आणि त्यागाने. रामजी बाबा म्हणतात, जेव्हा लग्न होऊन नवरी गेलेली आहे, विमाईच्या फोटो जवळ जातात, दोघेही जण हात जोडतात आणि हात जोडल्याच्या नंतर रामजी बाबा मागे उभे असते आणि तेव्हा रमाला म्हणतात, रमा विमाला तू आपल्या संसारामध्ये गुरफटून घेऊ नकोस, कारण त्याला समोर खूप मोठं काम करायचं आहे, त्याला खूप मोठं शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, असं जेव्हा ते सांगतात ना, ही गोष्ट मात्र रिक्षामध्ये नेतो. आणि मग रिक्षामध्ये नेल्याच्या नंतर त्यांना राहायला कुठे जागा भेटत नाही, तर भीमराव एका पारशाच्या हॉटेलमध्ये जातात. तिथे स्वतःचं नाव बदलवतात. बघा, एका महामानवावर तरी कशी वेळ आली होती. त्यावेळी स्वतःचं नाव बदलवतात आणि स्वतःचं नाव पारशी म्हणजे यदलजी सराबजी असं नाव ठेवतात. त्या पारशाला सांगतात आणि मग त्यांचा जो स्वयंपाक घर असते ना, त्याच्या पाठीमागे एक खोली असते, त्या खोलीमध्ये ते राहतात. काही मला वाटते जवळपास ते 10-12 दिवसच राहतात. आणि ही वार्ता मात्र पसरते की एक महार व्यक्ती भीमराव आपलं सामान उचलतात. इकडे काय होते, रामजी बाबांनी पलंग पकडलेला आहे, रामजी बाबांनी पलंग पकडलेला आहे. तिकडे त्यांच्या ऑफिस मध्ये तार गेलेली आहे आणि मग ऑफिस मध्ये जातात. ही सर्व माहिती सयाजीराव गायकवाडांना होते. आणि तिथेच हे असताना तिथले जे लोक असते, तर कोणी म्हणते मी छानपुळ्या भोसले आहे, कोणी कुलकर्णी आहे, कोणी आहे, आणि आंबेडकर नावाचं कोणी व्यक्ती येऊन राहिलं ही माहीत झाली, तर त्यांच्या पासून असा वेगळा टेबल बाबासाहेब भीमरावांचा ठेवला जाते. आणि तिथे टेबल ठेवल्याच्या नंतर जी दरी असते ती पण उचलल्या जाते. आणि मग भीमराव त्या ठिकाणी जातात आणि त्या चपराशाला म्हणतात, अरे मला पाणी घेशील प्यायला? तो चपराशी म्हणतो, साहेब मला अरे म्हणायचं नाही, मी 96 पुळ्या भोसले आहे म्हणतात. कोणाही म्हणतात 96 पुळ्या. आता मला सांगा, 96 पुळ्या असते का कोणाने? असते का? मग काय बरोबर आहे ना. मी जास्तीची अपेक्षा करणार नाही, कमीत कमी 5 नाही 5, 2, 3 1 घडणार नक्की. तुम्ही ते बडोद्यावरून बसलेले आहे, बडोद्यावरून बसले आणि मुंबई अहमदाबाद ही गाडी होती. त्यावेळी एकच गाडी होती. तिथे बसल्याच्या नंतर काय झालं, सुरतला आले आणि सुरतची बर्फी प्रसिद्ध आहे म्हणून वडिलांना, आणि त्यावेळी यशवंत झाला होता, जेमतेम 2-2.5 महिन्याचाच होता तो यशवंत. आणि मोठा भाऊ आनंदराव, त्यांचा मुलगा मुकुंद जवळ असतो. आणि मग त्या मुलांसाठी
बाबांना बर्फी आवडते म्हणून ते बर्फी घेण्यासाठी तिथे आले. आज बदल झाला असेल. जेव्हा आम्ही सुरतला गेलो ना तर उतरताना असं स्टेशनवरून खालून जायचं, परंतु त्या ठिकाणी यायला मात्र असं बोगत्यासारखं तो पूल होता, तिथून यायला त्यांना वेळ लागला आणि त्यांची गाडी निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेपर्यंत त्या स्टेशनवर भीमरावांना थांबावं लागलं आणि मग दुसऱ्या दिवशी ती गाडी आली, गाडीत बसले, घरी आले. घरी अशी लोकांची गर्दी जमलेली होती. लोकांची गर्दी जमलेली आहे ते पाहून भीमरावांना कसंच तरी वाटलं. हातात जी काही असेल ते ठेवलं आणि धावत आले आणि पाहतात तर रामजी बाबा शेवटच्या घटकामध्ये होते. डॉक्टर संगमीत होते. सगळ्यांना जय भीम. जय भीम. केंद्राचा आदेश आहे. आपल्या शिबिराला भेट देण्यासाठी भटकर सर आणि भालेराव सर आलेले आहेत. त्यांचे स्वागत खंडाताई करतील. भालेराव सर मंदातलं हे केलं, मंदातलं केलं, मंदातलं केलं, फोटो काढला तर